ट्राय करा, पण लातूर सारखी इडली चटणीवाली जी चटणी आहे ती कुठेच नाही भेटणार ती टेस्ट, तुम्ही कितीही छान म्हणा। हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे आणि आम्हाला मस्तपैकी अनलिमिटेड नाश्ता करण्याचा प्लॅन होता, पण तो फसला। असो, यांनी सकाळी सकाळी गाडीला अंघोळ घातली, खूप धुष्ट झाली होती आणि आम्ही आता निघालो आहोत तर निगडी ब्रँचला असलेल्या सादोसाला। तसं तर आम्हाला ते अनलिमिटेड खायचं होतं, पण जेव्हा कॉन्टॅक्ट केला पिंपळे सौदागरच्या ब्रँचला, ते म्हणले की ही स्कीम तर बंद झालेली आहे। सो चला म्हणलं, निगडी जरा चांगला पण एरिया आहे आणि आधी आम्ही तिथे राहिलेलो आहे। सो मग आम्ही निगडीच्या सादोसाला निघालेलो आहोत। बाणेरला पण एक ब्रँच आहे, पण ती क्लोज झालेली आहे। आणि आत्ता आलेलो आहोत इथे छत्रपती संभाजी चौकमध्ये, ते सिग्नल पडला होता, मग तिथून मग आम्ही आलो सादोसाला। आणि ते अनलिमिटेड जरी खायचं प्लॅन फ्लॉप झाला असेल तरी साऊथ इंडियन खायची इच्छा होती आणि सादोसाला आम्ही फर्स्ट टाइम जातोय। तुम्ही बघू शकता असं त्याचं आहे डिझाईन, बाहेर देखील बसण्यासाठी आहे आणि इनसाइड देखील आहे, खूप छान। तिथले ॲम्बियन्स पण खूप मस्त आहे आणि म्हणलं चला मग सादोसाला पण फर्स्ट टाइम टेस्ट पण करणं होईल आणि रिव्ह्यू तुमच्यासाठी जेन्युइन रिव्ह्यू आपण घेऊन येतच असतो। तर आम्ही आलेलो आहोत सादोसामध्ये, मस्त ॲम्बियन्स आहे इथे, अशा पद्धतीने टेबल्स आहेत, ते बघू शकता। ती ड्रॉइंग तर किती मस्त आहे सादोसा ती काढलेली, आणि इकडे पण बसण्यासाठी हे आहे आणि ही ड्रॉइंग मला खरंच खूप आवडली। मग मी बसले, जरा ऑर्डर देऊन मग बाकी व्हिडिओ शूट करावा असा प्लॅन होता। तर मग मी बघतच होते काय ऑर्डर द्यावी वगैरे। एवढं मोठं मेनू कार्ड, ते म्हणले आता काय तू त्या मेनू कार्डचा अभ्यास करते का? मी म्हणलं नाही, मस्ट ट्राय डिशेसमधलं तर एक मला ऑर्डर करायचंच आहे आणि बाकी मग काय ऑर्डर करायचं ते मी बघत होते। त्यांना म्हणलं तुम्ही पण बघा, मला पण कन्फ्युजन होत होतं नेमकं काय घ्यावं, फर्स्ट टाइम काय नेमकं छान ट्राय करावं वगैरे। असं व्हिडिओ पण आम्ही बघितलेच होते जाताना की मस्ट ट्राय जे आहे मैसूर डोसा वगैरे किंवा पोडी उत्तपम हे देखील फेमस आहे। मग आम्ही ऑर्डर दिली। अशा पद्धतीने ऑर्डर दिलेली आहे आणि मग आम्ही व्हिडिओ शूट करत होतो। आणि 5 फीट डोसा इथली स्पेशालिटी आहे, त्याचा मला व्हिडिओ करायचा होता, पण आम्ही आय थिंक संडेलाच राईट, तर त्या दिवशी अवेलेबल नाही आहे असं त्यांनी सांगितलं आणि ऑर्डर पण नव्हत्या आल्या, त्याच्यामुळे ठीक आहे म्हणलं। हे असं बाहेर पण बसू शकतो आपण संध्याकाळच्या वेळेला, ऊन नसताना वगैरे इव्हिनिंगला बसायला खूप छान आहे इथे। आणि हे सादोसा कॅफे जे आहे त्याची स्पेशालिटी टेस्ट म्हणजे इथली खूप छान आहे असं म्हणलेलं जातं। प्राइजेस पण भरपूर आहेत, ते मेनू कार्ड बघितल्यानंतर कळलं। आणि मग आणि वरती देखील बसायला आहे इथे, आणि पूर्णपणे साऊथ इंडियन थीम केलेली आहे यांनी, पूर्णपणे म्हणजे स्केचेस वरती तुम्ही गेल्यानंतर तर पाहू शकता, ड्रॉइंग्स लावलेले आहेत एकदम साऊथ इंडियन पूर्ण सगळ्या, आणि मस्त वाटत होतं सगळं ॲम्बियन्स वगैरे तुम्ही पाहू शकता। इथे बघा फोटोज पण किती छान छान लावलेत ना, फ्रेम वगैरे, हे मला वाटते साऊथ इंडियन टाइप सगळ्या थीमचे। हे बघा, हे त्यांची देवी आहे वाटते मला, हा ना, आणि ते पण बघा ना साऊथ इंडियन कल्चरची थीम केली आहे पूर्ण, हा, आणि इथे फर्स्ट फ्लोअरला पण बसण्याची व्यवस्था केली आहे, तेच ना, आणि आपण बाहेर सुद्धा बसू शकतो। हा, ते बाल्कनीत आता मी कॅप्चर केलेलं आहे, तिथे पण बसू शकतो आपण बाहेर, म्हणजे खाली आहे ते बाल्कनीत मस्त हवेशीर, आणि इथला ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर अतिशय विलक्षण सुंदर अशा ड्रॉइंग्स आहेत तिथे, पूर्ण साऊथ इंडियन कल्चर थीम ते दाखवतात, कल्चर तिथलं। हे त्यांची देवी वगैरे आहे, हे मंदिर आहे तिकडचं, नंतर त्यांची कशी हे वेशभूषा आहे, हेअरस्टाईल, ते सगळं। ऑर्डरचा वेट करत बसलोय आम्ही, तर ऑर्डर आलेलीच आहे। हा कोणता आहे? गार्लिक मैसूर। आणि हे मला माहिती आहे, ते त्यांनी सांगितलं होतं ना हे ट्राय करा। आणि हे माझी इडली, पोडी इडली। तर ही आहे पोडी इडली
हा आहे घी पोळी उत्तप्पम आणि हा आहे म्हैसूर गार्लिक डोसा. ह्या मेनू कार्डमध्ये मी दाखवला आहे तो आहे. तर हे ट्राय करत आहेत घी रोस्ट पोळी उत्तप्पम. दिसायला तर खूप टेम्पटिंग दिसते आणि त्यांना तूप तर ऑलरेडीच आवडतं. कशी आहे टेस्ट? खूप छान. दोन्ही पण सांबर चटणी. आता मी माझी पोळी इडली ट्राय करून तुम्हाला सांगते कशी आहे, नेमकी टेस्ट कशी आहे, मस्त आहे का नाही. एक खाऊन मला कळलं नाही तर मी अजून एक खाऊन तुम्हाला सांगते. तर खरंच खूप यम होती, मला खूप आवडली, मस्त एकदम. आणि मग यांनी हा जो आहे ही जी चटणी आहे जी नवीन दिलेली आहे, असं जनरली देत नाहीत, तर ती टेस्ट करून बघतो म्हणले आणि मग सांगतो कशी आहे. तर त्यांना ती आवडली, मला तेवढी फारशी नाही आवडली. मग एवढं खाल्ल्यानंतर थोडीशी भूक होती म्हणून आम्ही सिंपल पोळी इडली मागवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याचा ताव मारलेला आहे आम्ही, आणि शेवटची त्यांनी खाल्लेली आहे आणि मस्तपैकी समाप्त केलं आहे आम्ही जेवण. म्हणजेच नाश्ता म्हणू शकता, हे जेवणच झालं एक प्रकारचं एवढ्या डिश. आणि बिल बघून मी थक्क झाले खरंच. 615 रुपये बिल. बापरे, 615 रुपयाची इडली बाहेर माझी आय थिंक 15-20 दिवस तरी मी खाल्ली असती असं मी त्यांना म्हणत होते. मग ते म्हणत होते मग तिकडेच जायचं ना, इकडे कशाला यायचं. जोक्स अपार्ट, पण असं रेग्युलरली येण्यासाठी चांगलं नाही आहे ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा. तर असं कधीमध्ये आपण ट्राय करायला येऊ शकतो, कारण पैसे आणि टेस्ट एवढी म्हणजे आहे पण पैशाच्या बाबतीत नाही. पण इथे लिहिलं होतं आवडले तर वाजवा. मला टेस्ट आवडली होती, सो मी तिथली बेल वाजवली आणि आपण निघालेलो आहोत. तर सांगायचं झालं जेन्युअनली तर एवढं काही विशेष नाही आहे प्राईजच्या मानाने. आणि तर तुम्हाला असंच कधी चेंज वगैरे असंच थोडंफार चेंज काहीतरी खाऊ वाटत असेल आणि एक्स्ट्रा पैसे पण असतील तर तुम्ही येऊ शकता असं मी म्हणेल. बाकी मी तर नंतर जाणार नाही आहे मोस्टली. ठीक आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.